प्रिय मुलांनो, नमस्कार. माझं नाव आहे शिवकुमार. आज मी तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचं नाव आहे मातीचं ढेकूळ आणि पान. या गोष्टीचे लेखक आहेत योगेश कुमार पांडे आणि चित्रकार आहे जगदीश जोशी. तर मुलांनो, चला ऐकूया मातीचं ढेकूळ आणि पान. मातीचं एक ढेकूळ होतं, गोल गोल, इकडे तिकडे अडखळत धडपडत जाणारं ढेकूळ. आणि एक पान पण होतं, झाडाचं पान, अगदी पातळ आणि नाजूक. बाळलेलं आणि फिकट झालेलं ते पान झाडावरून गळून पडलं होतं. जरासा वारा आला तरी ते उडून जायचं. उश. इकडून तिकडे, तिकडून इकडे, आणि मग ते धडकन जमिनीवर पडायचं. एक दिवस मातीचं ढेकूळ धडपडलं, इकडे तिकडे गडगडलं. अरे च्या, परत तसेच झाले. ढेकूळ स्वतःशीच पुटपुटलं. झाडाचं पानही असंच इकडे तिकडे उडत होतं आणि ते दोघे एकमेकावर आदळले. मोठा आवाज झाला. अर चर मर. पान जरा रागातच म्हणाला, कोण रे तू? ढेकूळ म्हणाला, मी मातीचं ढेकूळ. माझं नाव आहे ढेकूळराव. आणि तू कोण? मी पान, झाडाचं पान. पण आता मी झाडापासून तुटलोय, पान म्हणाल. एखाद्या लहानशा गोष्टीलाही मी हेलपाटतो, ढेकूळ म्हणाल. मलाही पाणी आणि पावसाची भीती वाटते. मलाही वारा, वावटळ, वादळ या सगळ्यामुळे घाबरायला होतं, पान म्हणाल. मी इतका हलका आहे की जरासा वर आलो तरी मी तरंगायला लागतो. दोघेजण गंभीर विचारात बुडून जातात. मग पान ढेकळाला म्हणते, चल आपण दोस्त होऊया. अडचणीच्या वेळी आपण एकमेकांना मदत करू शकतो. अगदी बरोबर. जोराच्या वाऱ्यापासून मी तुला वाचवू शकतो, ढेकूळ म्हणाल. पण कसं? पानानं विचारलं. तुला उडवून नेण्यापासून मी वाऱ्याला अडवीन, पण तू मला पावसापासून वाचवशील का? ढेकूळ म्हणाल. काहीच हरकत नाही. मी तुला झाकून टाकीन आणि पावसाच्या थेंबापासून वाचवीन, पान म्हणाल. मग दोघं दोस्त झाले. एक दिवस वादळ आलं. ढेकूळ धावलं आणि त्यानं पानाला धरून ठेवलं. तू आलास म्हणून बरं झालं, नाहीतर वाऱ्यानं मला उडवून लावलं असतं, पान म्हणाल. तेवढ्यात पावसाची रिमझिम सुरू झाली. पानानं ढेकळाला पूर्ण झाकून टाकलं. तरी सुद्धा सतत पडणाऱ्या पावसानं त्यांची पंचायतच केली होती. आता आपण काय करायचं ढेकूळराव? थंडीनं कुडकुडणाऱ्या पानानं विचारलं. आता आणखी कुणाची मदत मिळेल का बघूया, ढेकूळराव वेगानं गडगडत जाताना म्हणाले. एका वडाच्या झाडाखाली दोघे विसावले. आता वारा
पानाला उडवून लावू शकत नव्हता आणि ढेकूळ पावसाच्या पाण्याने विरघळू शकत नव्हता. पाऊस आणि वारा थांबेपर्यंत ते दोघं झाडाखाली थांबले. थोडक्यात काय तर एकमेकांना मदत करून त्यांनी आपल्या अडचणी दूर केल्या. मुलांनो, आवडली ना ही गोष्ट तुम्हाला? तर आता या गोष्टीवर आपण थोडी चर्चा करूया. प्रिय मुलांनो, आता या चित्राकडे परत एकदा नीट बघा. या गोष्टीमध्ये मातीचं ढेकूळ आणि झाडाचे पान यांनी अडचणीच्या वेळेस एकमेकांना कशी मदत केली बरं? परत सांगा. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला अडचणीच्या वेळेस कधीतरी मदत केली असेल तर तो प्रसंग आठवा आणि तसे तुमच्या वहीत लिहून काढा. मातीचं ढेकूळ आणि पान ही गोष्ट वाचताना मुलांनो, तुम्ही पूर्ण वेळ माझ्या संगती होते म्हणून मी तुमचे रूम टू रीडच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद.